600 वर्षापूर्वीचं झाड अजूनही टिकून आहे असं आपल्याला कळालेलं आहे। ते बघण्यासाठी आपण आत्ता चाललेलो आहोत खेड या गावी, जे आपल्या आरळा शिराळा तालुक्यामध्ये जे आरळा आहे त्या आरळापासून जवळच हे गाव आहे। आणि ह्या गावामध्ये 600 वर्षापूर्वीचं बेहडा हा वृक्ष आहे हे आपल्याला कळलेलं आहे, म्हणून आपण तिकडं चाललेलो आहोत। आयुर्वेदामध्ये जे त्रिफळा म्हणून औषधी गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यामध्ये आवळा, बेहडा आणि हिरडा अशा 3 गोष्टी येतात। या 3 वनस्पतीमधील बेहडा ही पण खूप महत्त्वाची वनस्पती आहे की जी व्यसनमुक्तीसाठी वापरली जाते। मिश्रिक असणाऱ्या लोकांसाठी, तंबाखू मुक्तीसाठी या वनस्पतीचा खूप चांगला उपयोग होतो आणि अशी वनस्पती आपल्याला बघायची आहे। नमस्कार मित्रहो, डॉक्टर प्रवीण माने। आज आपण आलेलो आहोत 600 वर्षापूर्वीपासून असलेले हे बेहड्याचं झाड। हे झाड 600 वर्षापूर्वी लावलेलं होतं आणि ते इथल्या लोकांनी खूप चांगल्या पद्धतीने टिकवलेलं आहे। तुम्ही बघत असाल याचा घेर कितीतरी मोठा घेर आहे आणि त्याचं खोड, त्याच्या फांद्या अशा खूप जुन्या या झाडापाशी आपण आलो आहोत आणि त्याची माहिती आपण 2 तज्ञ वैद्य शशिकांत कुंभार आणि वैद्य अनिकेत जोशी यांच्याकडून घेणार आहोत। तर बघूया ते काय सांगतायत या जुन्या झाडाबद्दल। या झाडाचा घेर तुम्ही बघू शकत असाल। आम्ही इतके लोकांनी असे हात केले तरीही ते झाड कळेमध्ये मावत नाही। इतकं जुनं आणि भव्य असे हे झाड आहे आणि हे येथील नागरिकांनी जपलेलं आहे, याबद्दल त्यांचे आभारच। लटणं वगैरे सांगा। हा बेहडा इथं खेडेगावात चांदोलीच्या जवळ 600 वर्षापूर्वीचं हे वृक्ष आता सापडलेलं आहे। इथल्या गावकऱ्यांचेच खरंच आभार मानले पाहिजेत की एवढा जुना वृक्ष यांनी जतन करून ठेवलेला आहे। बेहडा म्हणजे आयुर्वेदामध्ये त्रिफळा हे सगळ्यांना माहीत असेल। आवळा, हिरडा आणि बेहडा या 3 फळांना त्रिफळा असं म्हणतात, त्यातला हा बेहडा। तर याचे आयुर्वेदिक भरपूर उपयोग आहेत। सायंटिफिक नेम याचं टर्मिनेल बेलेरिका आहे आणि आयुर्वेदाबद्दल याच्याबद्दल डोळ्यांसाठी, केसांसाठी रसायन म्हणून वापरतात, जेणेकरून आपल्या आयुष्याची शुद्धी होते आणि वृद्धी पण होते, म्हणून हे रसायन म्हणून खूप चांगलं काम करतं। बेहडा हे केसांसाठी उत्तम समजलं जातं। बेहड्याचं जे तेल बनवलं जातं ते केसांसाठी अत्यंत उपयोगी आहे। जर आपल्याला आयुष्य वाढवायचं असेल तर त्रिफळा हे फक्त पोट साफ करण्याचं औषध नाही। आवळा, हिरडा आणि बेहडा याचा तिन्हीचा मिळून जो त्रिफळा तयार होतो हा इम्युनिटी वाढवण्यासाठी सुद्धा उपयोगी येतो। हे रसायन काम करतं, म्हणजे शरीरातले सर्व धातू पुष्ट करून तुम्हाला आयुष्य प्रदान करण्याचं काम करणारा हा बेहडा आहे। म्हणून ह्या बेहड्याचं संरक्षण, जतन आणि अशा मोठमोठ्या वृक्षांचं नेहमीच आपण जतन जर करत राहिलो तर मानवजात सुखकर करण्यासाठी त्याचा उपयोग होईल। धन्यवाद।